मला पहिले हे सांगा की तुम्ही या भागामध्ये कधीपासून वास्तव्य करता आणि तुमचं नाव काय? माझं नाव राहुल चव्हाण. मी इथला स्थायिकच आहे. म्हणजे पहिल्यापासून हा, तुम्ही इथलेच आहे आम्ही. तुमच्या अडीअडचणीला या भागामध्ये कोण उभं राहतं किंवा कोण तुमच्या मदतीला येतं? आता सध्या उभे आहेत बीजेपी कडून तेच नगरसेवक आहेत आमचे. अच्छा. म्हणजे इथून मागे तर काय अडचणी आल्या नाही आम्हाला. बर. काही अडचणी आल्या फोन केला तरी लगेच आमची कामं होतात सगळे मूलभूत गरजा असेल ते. आता उमेदवाराबद्दल बोलायचं म्हणलं तर नितीन दादा लांडगे, बरोबर. संतोष अण्णा लोंढे, सोनालीताई गावानी आणि आता नवीन उमेदवार म्हणलं तर राणीमाई पठारे. बरोबर. पण त्यांना पण त्यांच्या घराला एक सामाजिक वारसा आहे. त्यांचे मोठे दीर हे अंकुश पठारे हे शिक्षण मंडळात त्यांनी काम केलेले आहे. ते पण नगरसेवक होते. अच्छा. आणि त्यांच्या माहेरकडचा पण वारसा आहे त्यांना. त्यांचं माहेर लांडगेंच, बरोबर. गजानन लांडगेंच्या कन्यात आहे. म्हणजे त्यांना माहेरकडचा आणि सासरकडचा दोन्हीकडचा त्यांना सामाजिक उपक्रमाचं आहे. म्हणजे तो फायदा होणारच आहे आपल्याला. बरोबर. आणि यांच्या कामाबद्दल काय सांगा? कामाबद्दल सांगायचं आता बघा, आता आम्ही स्थानिक असल्यामुळे सगळे आपल्या जवळचेच आहे. पण आता नितीन दादा संघ जर बोलायचं तर म्हणजे एक घरला नातेवाईकच आहे, घरल्या सारखंच आहे. आणि त्यातल्या संतोष अण्णा पण तसाच आहे. म्हणजे अण्णाला कधी फोन लावला आणि काही काम सांगितलं तर तो हक्काने म्हणणार, अरे दादा फोन करायची काय गरज आहे, तू सांग ना काय काम आहे. आपण जरी म्हणलं ना अण्णा एवढं एवढं काम करायचं नाही, झटकीपट काम होणार. आणि सोनालीताईचं पण तसंच आहे. सोनालीताईच कॉन्टॅक्ट त्यांना न करता दत्तावाला जरी फोन केला तर 2 मिनिटात दत्तावाचा माणूस 10,000 असतो. म्हणजे तिन्ही उमेदवार आमचे 101 आहेत. परत राणीमाईचं जर म्हणसाल तर अशोक तात्याचे आमचे संबंध चांगले आहेत. म्हणजे अशोक तात्याला काही काम सांगितलं तरी अशोक तात्याकडून किती काम होतं.